स्वागतम. मी ऋतुजा कमाने, आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज नागठाणे येथील BCom द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी. तुमच्या सर्वांचे या कार्यक्रमामध्ये मी सहर्ष स्वागत करते. आज आपण आजच्या दिवसासाठी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आम्ही जानकी ॲग्रो बोरगाव येथे कृषी पर्यटन, व्यवसाय व्यवस्थापन आणि ग्रामीण व्यवसायाच्या चालना देणाऱ्या नाविन्यपूर्ण संकल्पनाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे आलो आहोत. दिनांक 7 मार्च 2025 रोजी आयोजित या विशेष सत्रात जानकी ॲग्रो या केंद्राचे व्यवस्थापक श्री शहाजी साळुंखे सर यांची मुलाखत घेणार आहोत. ही मुलाखत मुख्यतः शैक्षणिक उद्देशाने आयोजित केली असून यामध्ये आम्हाला कृषी पर्यटन, व्यवसाय व्यवस्थापन आणि या माहितीबाबत क्षेत्रातील महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत. कृषी पर्यटन कसे असते, त्याचे आर्थिक व सामाजिक परिणाम कोणते आहेत, भविष्यातील संधी आणि आव्हाने कोणती आहेत याबाबत आपण चर्चा करणार आहोत. श्री शहाजी साळुंखे सरांनी कृषी पर्यटनाच्या व्यवसायाच्या माध्यमातून शेतीला व्यावसायिक आणि टिकाऊ स्वरूप देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना देण्यासाठी त्यांनी योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या अनुभवातून आम्हाला अनेक उपयुक्त आणि प्रेरणादायी गोष्टी शिकायला मिळणार आहेत. या संवादातून विद्यार्थ्यांनी कृषी व व्यवस्थापन क्षेत्रातील व्यावसायिक संधी, नवकल्पना आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून आत्मसात करावा हाच मुलाखतीचा प्रमुख उद्देश आहे. आता मी सुरुवातीस जानकी ॲग्रोचे व्यवस्थापक श्री शहाजी साळुंखे सरांचे स्वागत करण्यासाठी प्राध्यापक रणधीर शिलेवन सरांना विनंती करते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी परवानगी व मार्गदर्शन देणारे महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉक्टर महेश गायकवाड सरांचेही स्वागत करते. या मुलाखतीचे आयोजन करणारे प्राध्यापक रणधीर शिलेवन सरांचे आभार व स्वागत करते. शेवटी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक स्वागत करते. तर या प्रेरणादायी संवादास सुरुवात करूया. आपले संपूर्ण नाव आणि कृषी पर्यटनातील आपला अनुभव सांगा. नमस्कार, मी शहाजी मुरलीधर साळुंखे, राहणार बोरगाव. मी जे हे कृषी पर्यटन चालू केले हे एकत्र कुटुंब पद्धती माझी आहे आणि त्यामुळे हे कृषी पर्यटन नावारूपाला आले आणि जो सक्सेस मिळाला मला तो माझ्या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मिळाला. बोरगाव कृषी पर्यटनाची स्थापना कधी व कोणत्या उद्देशाने झाली? कृषी पर्यटनाची स्थापना हे 8 नोव्हेंबर 2015 या साली केली. सरासरी आता एक 9 वर्ष पूर्ण झालेली. या केंद्राची खास वैशिष्ट्ये कोणती आहेत? आपल्या पर्यटनामध्ये सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे आम्ही फॅमिलीसाठी फक्त फॅमिलीसाठी एंट्री अलाउड करतो. शालेय सहली आणि फॅमिली जे मुलांचे ग्रुप येतात त्यामुळे फॅमिलीला त्रास होतो, त्यामुळे आपण फक्त फॅमिली आणि शालेय सहल हे वैशिष्ट्य आहे. कृषी पर्यटन हा पारंपरिक शेतीपेक्षा वेगळा कसा आहे? ॲग्रो टुरिझममध्ये काय आहे, कृषी पर्यटनमध्ये तुम्ही बरेच अंतर्गत व्यवसाय करू शकतो. म्हणजे समजा आपण शेती करतो किंवा तुम्ही भाजीपाला पिकवला तरी इथे येणारा जो कस्टमर आहे तो जाताना तुमचा भाजीपाला घेऊन जाऊ शकतो. कडधान्य असेल ते तुम्ही चांगल्या पद्धतीने पॅकिंग केलं तर विक्री केली तर ते होऊ शकतं. त्याचे बरेच आहेत. ॲग्रो टुरिझम एक असा कन्सेप्ट आहे की याच्यामुळं तुम्ही अनेक जणांना रोजगार मिळवून देऊ शकता आणि गावाला सुद्धा तुमच्या गावातील बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. बोरगाव केंद्रात पर्यटकांसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? आता ॲग्रो टुरिझममध्ये आपल्या एंटरटेनमेंट पण आहे, त्याच्याबरोबर राहण्याची व्यवस्था, AC, नॉन AC, गावाकडे आपल्या जसं रूम असतात तशा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या राहण्यासाठी व्यवस्था आहे. आणि त्याचबरोबर जेवणाची उत्तम सोय आहे, नाश्ता, जेवण.
स्थानिक शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील लोकांना याचा काय फायदा होतो? आता ॲग्रो टुरिझम म्हणलं की याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे समजा बेकरी प्रॉडक्ट आहेत ते लागतं, दूध लागतं, त्याचबरोबर भाजीपाला लागतं. हे सगळं आपण इथं लोकलच शेतकऱ्यांच्याकडून सगळं घेतलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि सगळ्यात मोठा म्हणजे एक 5-50 लोकांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळं गावातील व गावाच्या बाजूच्या लोकांना याचा फार मोठा फायदा झाला. पर्यावरणपूरक शेती आणि पर्यटन याचा समन्वय कसा साधला जातो? पर्यावरणपूरक म्हणलं तर आपल्या फक्त पर्यटनमध्येच 2,000 ते 2,500 झाडे लावलेली आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा जो समतोल आहे तो चांगला राखला गेला. दुसरी गोष्ट, आपण इथं जी काय पिकवतो ते सेंद्रिय पिकवतो आणि सेंद्रियच पिकवलेलं आहे तेच वापरतो आपल्या कॅन्टीनला. त्यामुळं आपण जे येणारे लोक आहेत त्यांना विषमुक्त जे अन्न आहे ते खायला पाहिजे. कृषी पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला आहे? आपल्या इथं कसं आहे की आता हे ॲग्रो टुरिझम आहे तर पीक पिरियडला अतिशय गर्दी असते. जे बाकी आहेत दिवस त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी लोक येतात. आता याच्यामध्ये गावची अर्थव्यवस्था म्हणजे जे दुकानदार आहेत, दुकानं चांगली चालतात. म्हणजे मी मगाशी सांगितलं तुम्हाला की बाबा शेतकऱ्यांची सुद्धा बऱ्यापैकी काय लोकांनी ॲग्रो टुरिझमला लागून असे छोटे छोटे व्यवसाय सुरू चालू आहेत. जी चपात्या तयार करून आणून देणे इथपर्यंत लोक करतात. त्यामुळे ते अर्थव्यवस्था आपल्या गावच्या अर्थव्यवस्थेला चांगला हातभार लागला. केंद्र चालवताना कोणत्या अडचणी येतात व त्या तुम्ही कशा सोडवता? आता केंद्र चालवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृषी पर्यटन जे आहे ते स्वतः शेतकरी किंवा त्याचं कुटुंब त्या कृषी पर्यटनमध्ये इन्व्हॉल्व पाहिजे. जर इन्व्हॉल्व नसेल तर मग तुम्हाला कामगारांची अडचण येते, फार मोठी अडचण. त्यानंतर ज्यावेळेस पर्यटक येतात, एक आपल्या इथं कसं केलेलं आहे की प्युअर व्हेज ठेवल्यामुळं बाकी अडचणी आम्हाला फार कमी येतात. ड्रिंक अलाउड नाही, नॉनव्हेज अलाउड नाही. त्यामुळं वाद व्हायचा विषय येतो. आणि येताना पर्यटनमध्ये येतानाच आपण ID प्रूफ चेक करून जे स्टे करणारे लोक आहेत, पर्यटक आहेत, त्यांचा ID प्रूफ चेक करून मगच आपण आत घेतो. त्याचा फायदा काय होतो की अडचणी पुढे येत नाही. भविष्यात कृषी पर्यटन केंद्रासाठी कोणते नवीन उपक्रम व योजना आहेत? देशी गाईंचा गोठा एक नवीन उपक्रम आहे आमचा. जो गीर आणि जो कोंगणूर जातीच्या ज्या गायी येतात छोट्या गाई त्याचा एक आहे नियोजन. त्यानंतर एक प्रशस्त लॉन 1 एकर क्षेत्रावर लॉन करून तिथे एक ग्राउंड आणि तिथं वेगवेगळे खेळ असं एक नियोजन आहे. ॲडव्हेंचर गेम एक नवीन करायचा आहे. सरकारकडून किंवा इतर संस्थांकडून काही मदत होते का? नाही, याच्यामध्ये काय अजूनपर्यंत मला आता 10 वर्ष होतील पण आम्हाला काय कुठलंही अनुदान भेटलेलं नाही किंवा काही नाही. फक्त एक आहे, त्याच्यामध्ये येणे करावं लागत नाही. ही जी जमीन आहे ती येणे करावी लागत नाही एवढाच बेनिफिट आहे. बाकी लाईट बिल सुद्धा कमर्शियल रेटनंच घेतलं जातं. की शेतकरी कृषी पर्यटन आहे म्हणून काय त्या कुठली सवलत आहे असं काही नाही. वर्षभरात साधारण किती पर्यटक भेट देतात? आता कसं आहे की हे पीक पिरियडला गर्दी होते. बाकी वारे म्हणजे बऱ्याच वेळा काही वेळेला पर्यटक नसतात पण समाधानकारक पर्यटक भेट देतात. पर्यटकांचा प्रतिसाद कसा असतो आणि त्यांच्या आवडीनिवडी कोणत्या आहेत? नाही, कसं आहे की आपण जो ॲग्रो टुरिझम आहे आपल्या ॲग्रो टुरिझममध्ये आपण एक वर्ग निश्चित केला की तुम्ही म्हणाल की नाही नॉनव्हेज खाणारा पण यायला पाहिजे, व्हेज खाणारा पण यायला पाहिजे आणि मग तो तुम्हाला वादाचा विषय होतो. आम्ही एक काय केलं आहे की गुजराती, मारवाडी, जैन, ब्राह्मण हा वर्ग आम्ही हे केला आणि शहरी विभागातला जास्त केला. कारण कसं आहे की हा जो वर्ग आहे नाही की तो तुम्हाला जास्त डोक्याला हेडेक करत नाही. कारण त्यांना निसर्गाची आवड असते. आता आपल्या
खेड्याकडचं काय होतंय की प्रत्येकाच्या शेतात गेलं तर तो निसर्ग आहे, तो म्हणतो काय एवढं विशेष वाटत नाही. तर शहरात राहणारे जो आहे दगदगीचं जीवन आहे, जे धकाधकीचं जीवन आहे, जो वैतागलेला आहे त्या IT क्षेत्रात काम करून किंवा ह्याच्यात, तो इथं आला की रिलीफ मिळतो त्याला, आणि त्यामुळं तो वर्ग जास्त आपण हे केला. कृषी पर्यटन वाढवण्यासाठी तुम्ही कोणत्या नव्या संकल्पना राबवत आहात? कृषी पर्यटनाचा मूळ पायाच असं आहे की शहरातील लोकांना गावाकडं आणायचं. आता आमच्या जरा एक नवीन एक प्रोजेक्ट आम्ही हातात घेणार आहे की शहरामधील लोक सोशल मीडियावर असू द्या किंवा याच्यावर जाहिरात करून आपण इथं आलं की आपल्या इथून आपल्या जवळची जी पर्यटन स्थळं आहेत, ठोसेगड असू द्या, सज्जनगड असू द्या किंवा माबळे हे जवळचे, इथून बस करायची आणि इथून त्यांना ते दर्शन घडवायचं आणि स्टेला आपल्याकडे आणायचं. अशी जरा कन्सेप्ट आहे, पण ती भविष्यात आहे. कृषी पर्यटन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? मी एवढंच सांगेन की ॲग्रो टुरिझम कृषी पर्यटन तुम्ही करा. अगदी गावात एका गावात 5-5 जरी कृषी पर्यटन झाले तरी काय फरक पडत नाही. कारण जे पर्यटक आहेत, समुद्र आहे, समुद्रातून काही लोटाभर पाणी घेतलं म्हणून समुद्रातलं पाणी संपत एवढं ओघ आहे पर्यटकांचा. फक्त याच्यामध्ये असं आहे की काही चुकीच्या लोकांनी एक अशी एक नवीन हे पाडलेली आहे की कृषी पर्यटन म्हणजे स्विमिंग पूल पाहिजे, कृषी पर्यटन म्हणजे रेन डान्स पाहिजे. ते जरा वेगळ्या दिशेने चाललं होतं. खरं तर सर्वसामान्य शेतकऱ्याला कृषी पर्यटन करणं शक्य का होत नाही, तर स्पर्धा अशी झालेली आहे की हे वॉटर पार्कच्या दिशेने चाललेलं आहे. तर मला असं वाटतंय की कृषी पर्यटन कसं असावं, झोपड्या असावे, एक नॅचरल म्हणजे बांबूची घरं असावी. ते कमी पैशात कृषी पर्यटन तयार होईल आणि ते कृषी पर्यटन सर्वसामान्य शेतकऱ्याला सुद्धा करणं शक्य आहे. आणि तसं जर केलं तर त्याला शेतीतून फक्त भागत नाही शेतकरी. तर शेती आणि कृषी पर्यटन त्याच्यावर त्याचं कुटुंब अतिशय म्हणजे चांगल्या सुस्थितीत येऊ शकतं. महाराष्ट्रातील कृषी पर्यटनाच्या भविष्यासाठी तुमचे काय मत आहे? हेच आता जे सांगितलं तेच मी सांगेन की कृषी पर्यटनामुळं आपला महाराष्ट्र आपला सातारा जिल्ह्याची ओळख झालेली आहे ॲग्रो टुरिझमच्या बाबतीत. जवळजवळ 100 ते 125 कृषी पर्यटन नुसत्या सातारा जिल्ह्यात आहे आणि ॲक्टिव्ह आहे. मी तर काय म्हणेन की आता सध्या लोकांनी एकच हे केलं पाहिजे की थोडंसं कृषी पर्यटन चालायला वेळ लागला चालेल, पण टिपिकल प्रॉपर कृषी पर्यटनच असावं. कारण मी तर माझा असा एक माणूस आहे की मी आता भविष्यात एक अजून ॲग्रो टुरिझम करणार आहे, कृषी पर्यटन करणार आहे. ते करणार आहे ते असं करणार आहे की तिथे कसल्याही प्रकारचं तुमचं पाश्चात्य मॉडर्न काय नसणार आहे. पूर्णपणे तो नॅचरली राहणं किंवा झोके, मचान जवळपास असला तर नॅचरली पोहायचा डोह म्हणजे नदीच्या बाजूला असू द्या किंवा असं नियोजित आहे. कमीत कमी खर्चात कृषी पर्यटन कसं करायचं आणि त्याचा रोल मॉडेलच करून घ्यायचे आहे मला. आणि ते शेतकऱ्यांच्यासाठी दाखवायचे की बाबा तुम्ही एवढे कमी खर्चात सुद्धा कृषी पर्यटन करू शकता. तर कृषी पर्यटन हा एक असा विषय आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न चांगल्यापैकी वाढवू शकतं. आणि तुमच्यासारख्या मुलींनी तर त्याच्यामध्ये जर आलं ना तर तुम्ही मनापासून करू शकता. कारण म्हणजे मला तर वाटतं मुलांच्या पेक्षा मुलींचं कुठलंही काम करण्याचा एक ध्येय गाठण्याचा निर्धार असतो, तसा मुलांचा जरा थोडं धरसोड असतं. शेवटी पर्यटक आणि शेतकरी दोघांमधील तुमचा काय संदेश आहे? पर्यटकांनी काय करायला पाहिजे की आपण बाबा ज्या वेळेला कृषी पर्यटनला जातो त्यावेळेला कृषी पर्यटनला गेल्यानंतर थोडंसं फॅसिलिटीच्या बाबतीत थोडं कमी जास्त झालं तर थोडंसं ॲडजस्ट करावं. आणि शेतकऱ्यानं जर कृषी पर्यटन करायचं असेल तर कृषी पर्यटनमध्ये येणारा जो आहे, जसं आपण पाहुणे आल्यानंतर पाहुणे तर काय पैसे देत नाहीत, तरी त्यांचा पाहुणचार किती करतो आपण की अगदी त्यांना मटण आणून घालतोय काय करतोय आणि ते काय पैसे देतात काय नाही तरी त्यांचा पाहुणचार करतो. मग इथं आपल्याला अगोदर ऑफिसमध्ये पैसे भरतात
आणि मग आतमध्ये लोक येतात. तर कृषी पर्यटनला बऱ्यापैकी तक्रारी काय येतात की म्हणजे थोडंसं लवचिकता शेतकऱ्याकडे नसते, राग जास्त असतो. कारण शेतकरी कुटुंबात बऱ्यापैकी जरा झाल लोकांचं प्रमाण जास्त असतं आणि ते चालत नाही. कारण व्यवसाय करायचा ना तुम्हाला तर तुम्ही एकदम मऊ राहिलं पाहिजे, डोक्यावर तोंडात साधतात. म्हणजे गुजराती मराठी लोक ज्या पद्धतीने वागतात ना तसं वागलं तर तुमचा व्यवसाय अगदी पाहिजे असा खोलू शकतो. तर शेतकऱ्यांनी जर कृषी पर्यटन करायचं असेल तर माझं असं मत आहे की त्यांनी पहिलं संयम आणि स्वतःमध्ये एकदम बदल करू. आमच्या काही विद्यार्थ्यांनी तुम्हाला प्रश्न विचारतील. सायली, नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की कृषी पर्यटनाला महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील कृषी पर्यटन क्षेत्राला अनुदान देणे गरजेचे वाटते का? आता याच्यामध्ये कसं आहे, अनुदान जर दिलं तर त्याचा गैरवापर झाला नाही पाहिजे. कारण ज्या वेळेला अनुदान आपण बघतोय आतापर्यंत शासनानं जिथे जिथं अनुदान दिलेले ते प्रोजेक्ट बंद पडले. म्हणजे बंद पडलेत म्हणजे काय की तेवढा आत्मीयतेनं तळमळीनं शेतकरी करत नाही असं मला वाटतं. अनुदान मिळालं पाहिजे परंतु त्या अनुदानाचा वापर कसा झाला पाहिजे. संध्या शिरोळ. सर, माझा प्रश्न असा आहे की कृषी पर्यटन केंद्रामध्ये कोणकोणत्या पिकांची लागवड केली आहे आणि ते पीक कसे घेतात? आता आपल्या कृषी पर्यटनमध्ये आपण स्ट्रॉबेरी लावलेली. पश्चिम महाराष्ट्रात शक्य या बाजूला स्ट्रॉबेरी येत नाही पण आम्ही एक प्रयोग तो सक्सेस केला. म्हणजे 10 गुंठ्यामध्ये स्ट्रॉबेरीचे आत्तापर्यंत आम्ही हिशोब काढला तर 1,10,000 रुपये झाले. आणि दुसरं बाकी मग गहू आहे, हरभरा आहे, बाकी पिकं पण आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची फळझाडं वगैरे भरपूर प्रमाणात आहेत आमच्या. चला सर, माझा एक प्रश्न असा होता की आता जनरली कृषी क्षेत्राकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे नवीन पिढीचा तो काय एवढा खास आहे असं वाटत नाही. कारण त्यांचं भविष्य जर बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांना दिसत नाही. पण हा एक वेगळा उपक्रम जो आहे की तुम्ही या ग्रामीण भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी अतिशय चांगल्या पद्धतीने सक्सेस केला. पण ह्या तरुण पिढीकडं कसं पाहताय तुम्ही की यांनी या व्यवसायाकडे यावं का? कारण आता शेतीकडे कोण जायला मागत नाही आणि आपल्या भागामध्ये तर जनरल ऊस किंवा आलं हे पिकच घेतले जे नगदी पिकं आहे आणि एकदम रिलॅक्स लाईफ जगण्याची पद्धत जी आहे या तरुणामध्ये आहे. तर त्यांना ह्या रोजगाराच्या संधी आहेत किंवा हा व्यवसाय करावा यासाठी काय सांगू शकतो? आता याच्यामध्ये दोष आहे तो आई-वडिलांचा. तर काय आहे की ज्या वेळेला तुम्ही आता मी वैयक्तिक शेतकरी मला कळते असं शेती करतो पण मला शेतीची आवड जेवढी आहे की एक दिवस मी शेतात गेलो नाही तर मला करमत. लक्षात आलं. तर तुम्ही जर तुमच्या मुलांना एक अशी धारणा झालेली आहे बघा आईवडिलांच्या प्रत्येक पालकाची की नको त्याला जर शेतीची आवड झाली तर मग तो शेतीत राहील किंवा मग तो मग शाळेवर लक्ष नाही राहणार. आम्ही सकाळी शाळेत जायच्या मी नागठाणच्या संस्थेतच तिथंच शिकलेलो आहे. सकाळी ज्यावेळेला स्कूलला जायचो का नाही शाळेला जायचो त्याच्या अगोदर गवताचं वजन 20 पेंड्याचं वजन येऊन पडायचं घरी गाईसनी. त्यावेळेला परत शाळेत जायचं. ती काय वाईट झालेलं नाही ना. तुम्हाला शरीराला वळण चांगलं लागतं. आता मुलांचा प्रॉब्लेम एक आहे. तर माझी मुलं आहेत का नाही माझी मुलं सुद्धा आहेत त्यांना शेतीची आवड कमी आहे पण आवड आहे. कारण कसं आहे की जर तुम्ही त्यांच्यात काय रुजवताय त्याच्यावर आहे. मुलांना दोष देण्यात अर्थ नाही. मोबाईलवर 2-2 तास मुलं बसतात. मोबाईलवर असतात ना. त्यांना तुम्ही लावलं पाहिजे कामाला ना की बाबा तुमच्या घरी जाणार असतील त्यांना शाळेत जायच्या त्याच्यात की काहीतरी एक काम दिलं पाहिजे ना. आणि कमीपणा नाही. आता काय झालं शेती करायची किंवा जनावरांचं करायचं कमीपणा वाटतोय तो नाही पाहिजे. माझ्याकडं आता सुद्धा गायी आहेत. त्यांच्या मुलांना आता माझा एक मुलगा आहे ना तो पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय MSc करतो बायोटेकमध्ये. तो सुट्टीला आला की इथं पूर्ण पर्यटनचं बघतो आणि शेतीची पण आवड आहे. हे असणं गरजेचं आहे.
शेतीची आवड नसेल तर तयार करा. मी तर म्हणतोय शेती हा भविष्यातला सगळ्यात मोठा आपल्या कुटुंबाचा हे राहणार आहे, म्हणजे इन्कम सोर्स राहणार. त्यामुळं शेतकरी कुटुंबातले सगळे प्रत्येकाने एकच ठरवायचं की शेती असेल ना, ज्याच्याकडे शेती आहे तो श्रीमंत असणार. सर अजून एक प्रश्न असा होता की आता आम्ही महाविद्यालयामधून आलो, परंतु आम्ही ज्यावेळेस या जे ॲग्रो टुरिझमकडे बघतो किंवा ह्या जानकीमध्ये आलेलो आहे त्याच्या आधी घरी आलो तर स्कूल जे काही लहान मुलं आहेत, माध्यमिक लेवलला शिकणारे आहेत किंवा आता जे आम्ही सिनियर कॉलेजला आहे, यांच्यासाठी काय तुमच्याकडे सूट आहे का, म्हणजे शुल्कामध्ये सूट मिळते का? काय असते ना, आता काय केलेलं आहे, सरासरी हा जो स्कूलच्या ट्रिप असतात ना आमच्याकडे, त्या पिरियडमध्ये बाकी कस्टमर कमी असतो. त्यामुळे आम्ही काय केलेलं आहे की त्यांना जे आम्ही नेहमी डिस्काउंट देतो त्याहीपेक्षा आणखी डिस्काउंट करून देतो आपण. म्हणजे समजा एक धरून झाला की 7वीच्या आतली मुलं आहेत ते आपण 400 रुपये घेतो 5 तासाचे, मग यांचे 350 घेतो. 350चं त्याच्या 5वीच्या आतल्या ते 300 रुपये घेतो. म्हणजे आणि 1 तास आणखी वाढवून देतो, त्याच्यामध्ये मॅजिक शो ॲड करून देतो. आणि मुलांना सहलीसाठीच आपण आता थोडं स्विमिंग पूल वगैरे किंवा ते युनिट आता वाढवून घेतलेले आहेत की स्कूलच्या ट्रिप आमच्याकडे भरपूर येतात. इकडं कोल्हापूरपासून, इकडं बारामती अकलूजपासून, इकडं पुण्यापासून बऱ्यापैकी शाळा आमच्याकडे. तरी या कृषी पर्यटनाचा सीझन काय असतो? सीझन तसा एकदम फुल सीझन म्हणलं तर एप्रिल मे हे 2 महिनेच खरं. एप्रिल मे आणि जूनचा 10-15 तारखेला आणि बाकी आहे ते एक आपलं ॲव्हरेज चालतं. आणि आम्ही ज्यावेळेस पाहिलं आहे पाठिंबाच्या वेळेस तर तुम्ही राहण्याचे ते चांगली सोय केलेली आहे. हां, आता काय झालेलं होतं, दरवेळेला बदल करत चाललोय आपण. एक कोकणातला लाल दगड वापरून बेंगलोरी कॉलेजच्या 4 रूम बांधले होते आम्ही, ते आहेत. त्यानंतर आम्ही टेंट हाऊसची कन्सेप्ट आणली, खाली कॉन्क्रीटचे कट्टे आणि त्याच्यावर टेंट लावून लोकांना जरा थोडं युनिक वाटतं. पण काय व्हायला लागलं की त्या टेंटमध्ये गरम होण्याचं आणि थोडा स्मेल यायचं प्रमाण वाढलं. मग ते टेंट काढले आणि त्या जागेवर आता AC डिलक्स रूम केले, कारण तशी मागणी पर्यटकांच्याकडून यायला लागली या AC रूम असं. मग एकदम चांगल्या AC रूम म्हणजे फॅमिली आमच्याकडं शक्यतो फॅमिलीच येतात आणि गेट टुगेदर जास्त होतात आमच्याकडे. पुणे आणि कोल्हापूरचा मध्ये गेट टुगेदर, फॅमिली गेट टुगेदर ज्यावेळेला होतात त्यावेळेला बऱ्यापैकी लोक, समजा आता कोल्हापुरातली फॅमिली त्यातले 4 लोक कुठं पुण्याला असतील तर 4 लोक इकडं, असे होऊन एक 50-50 लोकांचा गेट टुगेदर असला तर आपल्या इथं प्राधान्याने घेतलं जातं. तरी आता हे जे ॲग्रो टुरिझम आहे तर म्हणजे तुमच्या इथं असे कोणकोणते कार्यक्रम घेऊ शकतो आपण? आपल्या इथं बारसं घेतलं जातं, वाढदिवस घेतला जातो, एंगेजमेंट आहेत, परत तुमचं लग्नानंतरची पार्टी आहे ती लॉनवर घेतली जाते, रिसेप्शन घेतलं जातं. बऱ्यापैकी आपल्याकडे होतात कार्यक्रम. असं सजावट केलेला तर समजा हा हॉल आहे, आता हे अगोदरच का करून ठेवलेलं आहे की येणाऱ्या लोकांना एक्स्ट्राचा बुरदुंड पडू नये. मग आई या जागेवर म्हटलं तरी तुम्ही छोटे मोठे कार्यक्रम घेऊ शकता, लॉनवर घेऊ शकता. असं आहे. आपण काय केलेलं आहे, पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी त्याच्या आजूबाजूला बघा अतिशय रेट आहे. आता आमचा जो आहे तो 5 तासासाठी 500 रुपयाचा रेट आहे ना, तो तुम्ही पुण्याच्या जवळ गेला तर 900 रुपये रेट, म्हणजे एवढा फरक आहे. आता हे आमचे सगळे जे विद्यार्थी आहेत आता सेकंड इयरला आहेत, पुढं एक्झाम देऊन TY ही पास होऊन जातील, परंतु यांनी जर व्यवसायाकडे वळायचं म्हटलं तर त्यांचा पहिला जो प्रश्न आहे तो भांडवलाचा. आणि उद्योजक बनत असताना काय काय कौशल्य आत्मसात करावी लागतील? माझं तर असं मत आहे, तुम्ही मालक व्हायच्या अगोदर नोकर व्हा. काय आहे, तुम्ही डायरेक्ट मालक झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोकरांची व्यथा कळत नाही असं मी म्हणेन. कारण मी स्वतः मुंबईला काही दिवस जॉब केलेला आहे, कंपनीत केलेला आहे. तर कुठल्याही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जातो आपण त्यावेळेला प्रॉब्लेम काय होतो की
आईवडिलांनी करून ठेवलेलं असते आणि मुलगा तिथं मालक झालेला असतो, तर त्याचं जी कर्मचाऱ्यांच्या बरोबरचं जे वर्तन असतं तितकं काही बरोबर नसतं. मला असं वाटतं की कुणीही असू द्या विचार, ज्या वेळेला जरी अगदी घरची परिस्थिती छान आहे आणि एखादा व्यवसाय खोलून दिला आणि तिकडे डायरेक्ट मालक केलं, कधीच होणार. तुम्ही पहिला 1-2 वर्ष तुम्ही बाहेर काढा, म्हणजे जॉब करा. जॉब केल्याशिवाय ते कळतच नाही. आणि भांडवल काय आता बऱ्यापैकी अण्णासाहेब पाटील सारखं बघा कर्ज मिळते, तुम्हाला सुशिक्षित बेकारचं कर्ज मिळते ना, तुम्ही छोट्या प्रमाणात व्यवसाय चालू करायचा कुठलाही. आता फूड प्रोसेसिंग आहे, तुम्ही कुठल्या मार्गाला जाताय त्या हे नाही. आता आम्हाला भविष्यात आम्हाला कृषी पर्यटन म्हणलं की नाही, कृषी पर्यटनला एवढे व्यवसाय काढू शकता तुम्ही, म्हणजे करल एवढं कमी. आता साधं ऊसाचं गुऱ्हाळ आहे, आम्ही काय केलं आहे, आमचं कृषी पर्यटन चालू केलं ना, तर आमचं एकत्र कुटुंब, आमच्यात म्हणजे लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांचं योगदान. ते सोडून आमचे पाहुणे रावळे आहेत का नाही, जे काय बाबा त्यांच्याकडं हे नव्हतं, मार्ग नव्हते, त्यांना पण ह्याच्यात घेतला. मामा आमचे मामा आहेत, स्वतः माझे मामा आहेत ना, ते त्यांची बैल, त्यांचं वय झालं होतं, तर त्यांना म्हणलं की तुम्ही आता बैल विकण्यापेक्षा काय करा, बैल घेऊन इकडे या. मग त्यांची बैलगाडी चालते बघ, मग ते बैलगाडी पर माणसे आम्ही काय त्यांना ठरवून घेतो की एवढे पैसे द्यायचे. त्याच्यामुळे काय झालं की त्यांना त्या शेतीतल्या उत्पन्नापेक्षा इकडं चांगलं मिळालं आणि सावलीला बसू असं झालं. म्हणजे असं बरेच आहे. आता गुऱ्हाळ टाकले ते सुद्धा पाहून द्या, त्यांना गुऱ्हाळ टाकून दिले, तुमचं तुम्ही चालवा, तुमचा तुम्ही नफा मिळतो. म्हणजे तुम्हाला जर का देवानं एखादी हे दिलं, सक्षम बनवलं, तर तुम्ही एक आपल्या बाजूची राहू द्या, पण आपल्या जवळची जी आहेत की जी बाबा परिस्थितीनं हे झालेले, त्यांना तुम्ही हातून वर घ्यायला पाहिजे. ही भावना जर प्रत्येकाने ठेवली तर मला वाटतं कायच अडचण नाही. सर, आता कोणत्याही उद्योगाचं जे काय सक्सेस आहे ते त्याच्या मार्केटिंगवर असते, तर तुम्ही कसं हे आणले? आता काय झालं, माझे मोठे बंधू बँकेत होते, त्यांना 1-4 वर्षापूर्वी विहारच घ्यायला लागलं. कारण बँकेत असणारे बंधू त्यांना 70-80 हजार पगार होता, पण त्यांना इथं सांगितलं की इथं 5-50 लोक आपण कामाला ठेवू, तुम्ही कामाला बाहेर जाणं येतो. तर काय करूया आपण, सोशल मीडियाचं आणि अकाउंटिंगचं आहे ते तुम्ही बघा. मग ते सोशल मीडियाचं ते बघा, म्हणजे फेसबुक असू द्या, इंस्टा असू द्या, यूट्यूब असू द्या, जे काय असेल ते बघतात. आणि इथलं जे आहे ते माझा पुतण्या शेखर साळू आणि मी ते पर्यटन करतो. म्हणजे ते ऑफिसचं बघतो मी, बऱ्यापैकी नवीन टाईप युनिक प्रोजेक्ट करायचे ते करत असतो. मोठे मोठे ग्रुप त्यांच्याबरोबर कम्युनिकेशनचं बघतो. हे असं आहे की एकत्र कुटुंबाचं काय होतं की लोड आला तर विभागून जातो, एकट्यावर लोड येत नाही. आता हे कृषी पर्यटन मी एकट्याने काढायचं म्हटलं असतं, काढलं असतं, परंतु तो जो मानसिक ताण आहे तो माझ्या एकट्यावर राहिला असता. मला असं एक सुचवायचं आहे की आपल्या महाराष्ट्रात एकत्र कुटुंब पद्धती आहे ना, ही जरा थोडी विलुप्त होत चालली. तर माझं असं मत आहे की एकत्र कुटुंबासारखं सुख नाही. एकत्र कुटुंब असेल ना, तर आता बरेच मुली बसले, प्रत्येकाला काय वाटतं, म्हणजे त्यातल्या कितींना वाटतं माहीत नाही, पण प्रत्येकाला काय वाटतं की छोटं कुटुंब असतं, भविष्यात आपलं लग्न झालं तर छोटं कुटुंब असतं. सगळ्यात घातक. ज्या वेळेला पुढं जाल, लहान मुलं होती काय होतं, त्यावेळेला जर कुटुंब मोठं असेल तर तुमच्यावर ताणच येत नाही होतं. कारण ते मूल कुठं आहे, काय कुठं खेळलं, कुठं लहानाचं मोठं झालं कळणार नाही. पण एकत्र कुटुंब पद्धतीला मी तर म्हणतो की म्हणजे एवढा हे दिला पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. आणि येणारं दुःख आहे ते विभागून घेतलं जातं, येणारा आनंद आहे तो द्विगुणित होतो. कारण जर माणसं जास्त असली तरच आनंद आहे ना, असं मला सपोर्ट सिस्टम आहे चांगली, तुमच्या मागे सपोर्ट सिस्टम राहते. तुम्हाला येणारं संकट आहे ते तुमच्यावर यायच्या आधी ते संपलं जातं. म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती रुजली पाहिजे. हां, रुजली पाहिजे.
असं माझं तर मत आहे. कारण कसं आहे, एकत्र कुटुंब आहे, तिथं थोडेफार वाद असतात, काय होतात, तर त्यावर लक्ष द्यायचं नाही. पैशाला किंमत द्यायची नाही. पैशाला जो किंमत देतो तिथं कुटुंब तुमचं एकत्र राहू शकत नाही. आता एक सरासरी आमचं कुटुंब आहे ना, आम्ही दोघे भाऊ आहे. आमच्या दोघांना 2-2 एक म्हणजे मुलं आहेत. तर माझ्या मोठ्या बंधूंच्या म्हणजे मुलगी एक लग्न झालं, मुलाचं लग्न झालं. माझी 2 आहेत ती शिकत आहेत. पण ते आमच्या कुटुंबात चुलत कळत नाही अजून सुद्धा मला. म्हणजे एवढं प्रेम एकमेकाला दिलं गेलं. तर शेवटचा प्रश्न आता सर, की आज आम्ही या ठिकाणी आलो आणि आम्हाला तुम्ही खूप छान माहिती आम्हाला दिली. आमच्या विद्यार्थ्यांनाही खूप छान माहिती याच्याद्वारे मिळाली आणि एक सामाजिक संदेश सुद्धा मिळाला की एकत्रित राहावं म्हणून. तर या विद्यार्थ्यांना एक असं माहिती हवी आहे, त्यांनी भविष्यात काय केलं पाहिजे? नाही, आता याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येकाच्या आवडीवर आहे. कुणाला जॉब करायचा असेल तर जॉबच करावा. ज्याच्या डोक्यात जास्त ट्रेस नको आहे, ज्याला म्हणजे ट्रेस म्हणजे कुठला की एखाद्या स्वभावावर असते पाहिजे. आता माझा स्वभाव आहे ना, माझ्या स्वभावावरून सांगतो की मी जॉब करू शकत नाही. मी करू शकत नाही म्हणजे मी चाकोरीबद्ध राहू शकत नाही. जॉब करायचं म्हणलं की एक घोड्यागत दोन्ही बाजूने बांधून पुढचा आहे तो काम करायचं, दिवस भरायचा आणि जायचं, असं असतं. तुम्ही व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्हाला ऑलराऊंडर व्हावं लागतं. जो कुठलाही प्रसंग येईल त्याला सामोरं जायची तुम्ही तुमच्यात हिंमत ठेवली. व्यवसायात नरम गरम असते, कधी चढ उतार असते, मग त्याच्यामध्ये तुम्ही ते टिकला पाहिजे. आणि ज्याच्यात गट्स आहेत तो व्यवसायच करणार. व्यवसाय केल्यानंतर तुम्हाला प्रगती तुमची 101% चांगलीच होईल. पगारात तुम्ही सर्व्हिस करता, एक ठरलेला आहे की महिन्याचा एवढा पगार आल्यानंतर बाबा एवढं हे भागवायचं आणि एवढं शिल्लक राहणार. व्यवसायात तसं नाही. व्यवसायात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त पण मिळू शकतो आणि कदाचित जर तुम्ही कमी पडला तर तो लॉसमध्ये पण येऊ शकतो. तुम्ही ठरवायचे, स्वतःची पात्रता स्वतःच ठरवायची की तुम्ही काय करू शकता. माझा एक प्रश्न असं की तुम्ही एवढं वर्ष झालं या क्षेत्रामध्ये काम करता, गेली 10 वर्ष, बरोबर. शासनही त्यांच्या वेगवेगळ्या पातळीवरती पर्यटन वाढण्यासाठी प्रयत्न करतो. तुमचा एक अनुभव म्हणून युवकांना किंवा प्रशासनाला तुम्ही काय सजेस्ट करू शकता की कृषी पर्यटन वाढवण्यासाठी त्या गोष्टी होणं गरजेचं? आता याच्यामध्ये काय झालं की पहिलं 5 एकरची एक हे होती, अट होती, कमीत कमी 5 एकर असावं तर ते कृषी पर्यटन तुम्ही करू शकता. आता कसं झालेलं 1 एकरपर्यंत आणलं. तर शेतकरी कुटुंबातले ज्याच्याकडे शेती आहे, ज्याच्याकडे शेती आहे ना, तो कृषी पर्यटन करू शकतो. कृषी पर्यटन करताना एक प्रॉपर लक्षात ठेवायचं की शेतीवर प्रेम असेल तर कृषी पर्यटन करा. कृषी पर्यटन शहरातनं जॉब बाबा होईना मला म्हणून यायचं कृषी पर्यटन करायचं असं नाही. त्याची शेतीवर ज्याचं प्रेम आहे त्यानं कृषी पर्यटन करावं. आणि जर कृषी पर्यटन करायचं असेल की त्यात ज्या युवकांना कृषी पर्यटन करायचं आहे, माझ्याकडे काय ज्ञान आहे त्याचं ते मी कधी शेअर करायला तयार आहे. आणि त्याच्यात एक स्वतःमध्ये एक गुण असावा की संयमी आणि शांत स्वभावाचा असेल तर त्याला येणाऱ्या पर्यटकांच्या बरोबर वार्तालाप करताना कुठलाही अडचण येणार. धन्यवाद सर, आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती दिल्याबद्दल. आज आपण या ठिकाणी बोरगाव येथील जानके ॲग्रो टुरिझम येथे आलेलो आहोत. तर या ठिकाणी या जानके ॲग्रो टुरिझम याचे जे व्यवस्थापक आहेत ते शहाजी साळुंके आहेत. त्यांचे जे सहकारी आहेत शेखर साळुंके हे आहेत. आमचे सहकारी सपकाळ सर आणि आमच्या ह्या BCom सेकंड इयरच्या आणि YBAच्या त्या विद्यार्थिनी आहेत. गायत्री पवार, मनीषा सावंत, अस्मिता सावंत, अक्षता सपकाळ, शिवंतिका पवार, प्रेरणा भांडुरकर, अश्विनी गवळ, संध्या शेजवळ, साक्षी सावंत, साक्षी कांबळे, सायली म्हणते, सानिका चव्हाण, ऋतुजा कमाने. तर या जानके ॲग्रो टुरिझमची जी काही स्थापना आहे त्याचबरोबर या नवीन ॲग्रो
पर्यटनाचं जे काय सक्सेस आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या शेखर साळुंकेशी आपण चर्चा करूया आणि हे आपल्याला संपूर्ण या जानकी ॲग्रो टुरिझमची संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगणार आहेत. सुरुवातीस तुमचं स्वागत. कट करा. स्टार्ट तुम्ही सांगा मग आम्ही सुरुवात करू. सुरुवातीला आला की इथं तुम्हाला बुकिंग करायला लागते. तुम्हाला हॉल दाखवतो लहान मुलं जे असते आपला कॉन्फरन्स हॉल आहे. इथे तुम्ही मिटिंग कॉर्पोरेट मिटिंग होतात. आपल्या ज्या काही सरकारी खात्याच्या मिटिंग आहेत त्या आपली इथं घेतल्या जातात. आपण त्याला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे सगळं. छान आहे. प्रोजेक्ट आहे हां ते तर हे करतात. 50-60 लोक निवांत म्हणजे अशा कुठे झालेत भरपूर भेटेल. आता आपल्या उज्ज्वल संस्था आहे सातारची त्याची झाले मानदेशी फाउंडेशन नाही तिथं कंटिन्यूस मिटिंग चालू आपल्याकडे. आणि हे कॉर्पोरेट भरपूर चालू आहे. सगळं मोठ्या मिटिंग चालू आहे. गेट टुगेदरला आपण हॉल देतो महत्वाचा. ज्यांचं गेट टुगेदर आहे त्यांना डिस्टर्ब न बघून असा तो हॉल घेतात. आपल्या डिलेक्स रूम आहे ते सी तुम्हाला टॉयलेट बाथरूम अटॅच येतो. हे जरा नवीनच सिस्टीम आहे ना. म्हणजे आम्ही आलो तो आहे पाटणीकडे ज्याचं बांधकाम चाललेलं होतं. हा पहिले इथं टेंट होते. टेंट काढले त्या जागी केलं. टेंटला काय होतं या जरा फॅमिली घेताना भीती अनसिक्युअर त्याला त्यासाठी ते काढून आपण रूममध्ये बांधले. आता सगळ्यावर फॅमिली वगैरे येणार त्यामध्ये महत्वाचं सेफ्टी बसते. याचे जे काही चार्जेस आहेत ते तर जे काय ते पॅकेज मध्ये पॅकेज मध्ये तुम्ही काही डे पॅकेज मध्ये रूम दिली जात नाही. तुम्ही मुक्कामी असाल तरच रूम दिले जातात. त्यात प्रकार आहेत एसी नॉन एसी. आणि अशा किती रूम केलेले आहेत? टोटल 8 रूम आहेत आपल्या याच्यात. नॉन एसी 4 आहेत एसी 4 आहेत. एका रूम मध्ये 4 जण आरामशीर. कसं असतं नवरा बायकून 2 मुलं त्या हिशोबाने केलं असतं ते. स्टार्ट. नॉन एसी रूम आहे का इथं केले. हां 2 बेड जॉईन केले ते वर्ष आहे. त्याला कसं थंड वातावरण असतं. जर नॉन एसी असली वर कौलर रूम असल्यामुळे आतमध्ये थंड वातावरण राहणार काय. इथं कसं आहे आपली इथं बुफे पद्धत असते. कस्टमर बुफे जेवण दिलं जातं आणि आपलं गावाकडचं जेवण असतं म्हणजे महाराष्ट्र पद्धतीचं ते आपण इथं लोकांना दिलं जातं. जेवणामध्ये मसाले वांगा आहे पिठलं भाकरी चपाती मटकीची उसळ. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वीटमध्ये श्रीखंड दिलं जातं आणि कोशिंबीर मट्टा आहे ते पॅकेजमध्ये दिलं जातं. नॉनव्हेज आपली अलाउड नाही. नॉनव्हेज ड्रिंक हे आपली जवळ अलाउड करत नाही. बाहेरनं जर तुम्ही आनंद म्हणतो आपण ते ऑर्डर करत नाही. मग ते पॅकेज आहे त्या पॅकेजमध्ये या पॅकेजमध्ये तुम्हाला सगळं दिलं जातं जेवण हे ते. आणि तुमचं जर समजा सेकंड टाइम जेवण असेल तर ते चेंज केलं जातं. म्हणजे तुमचे 2 जेवण असेल समजा तुम्ही फुल डे 2 वेळचं जेवण घेतलं सकाळचा मेन्यू चेंज होतो संध्याकाळचा मेन्यू चेंज होऊन जातो. नाश्त्याची सोय पण आहे. त्यात पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता आपल्याला आता कसं होतं तुम्ही बाहेर बघताय मिसळ पाव आहे
पोहे शिरा उपमा काही सम मिळतं. कारण आपल्या त्याच्यात थालीपीठ हा मेनू आहे. आपण कधी करतो ते सणासुदीला करतो ते असं गावात आपल्याला कंटिन्युअस ते थालीपीठ मिळतं. चवळीची उसळ, धपाटं आणि त्यावर दही आणि खरडा नाश्त्यामध्ये आपण देतो. आपण लहान मुलांना खेळण्यासाठी चिल्ड्रन पार्क केलेला आहे. तिथे लोक लहान मुलं मोठी एन्जॉय करतात. तर लहान मुलांसाठी हेच खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांना असं तिकडचं पण हे स्पायडर नेट आहे या बाजूला. तिकडे बघा पहिले ते झोपाळ्याच्या बाजूचे पारंपरिक झोपाळे. हे वेगळे झोपाळे आहेत का? कुठे ते समोर आपल्या बाजूला. जरा काय झालंय झाडाची पानं देत गळती. आता जे ऋतू आहे ना चालू त्याची पानं गळती आहे. हा नेट क्रिकेट आहे. खेळण्यासाठी दिलं जातं. संध्याकाळच्या वेळेस मुक्कामी लोक असते संध्याकाळी नाईटला क्रिकेट खेळत असते. आतमध्ये कस्टमरला एन्जॉय म्हणून आपण एक रेंटाच केलेला आहे. ते ह्याच्याद्वारे कसं आपण जे अंगावर पाणी म्हणजे शावर घेतो त्या प्रकारे रेंटाच पण होतो, शावर पण होतो लोकांना. हा एक आहे छोटा मुलाचा डेक आहे आणि मुलांचा हा पलीकडचा हा मोठ्या माणसांना आहे आणि पलीकडे 2 केलेत आपण. मोठ्या मुलांचा हा आणि हे जे केले ह्या चेंजिंग रूम आहेत सगळ्या हे आताच आपण एक नवीन युनिट चालू केलं आहे लहान मुलांसाठी. शाळेच्या सहली किंवा असे फॅमिली सोबत लहान मुलं येतात त्यांच्यासाठी आपण युनिट चालू केले. आता नवीनच केले चालू. स्विमिंग पूलला वगैरे हे असतं. हे मोठ्या माणसांसाठी केलेलं आहे. हे लहान म्हणजे ह्या साईडचं मोठं आता हा रेंटाचाच आहे आपला. अजून तर सुरू केलेला नाही जरा. हा खाली ब्ल्यू कलरची फक्त टाकल्यामुळं त्यामध्ये पाणी रिॲक्ट करतं ना. आता तुमचे समजा खालची पैसे काय असेल ते पाणी काय रिॲक्ट करतात. मेंटेनन्स करायला कसं असतं क्लोरीन मोठ्या काय यासाठी पाणी शुद्ध करण्यासाठी जे तुम्ही त्याला वापरतो तेच पाणी बोटिंग आहे. या बोटिंगमध्ये आपण मत्स्यपालन केलेलं आहे. त्यात आपण काय करतो मत्स्यपालन म्हणजे ते पकडून पडतात आपण पाण्यात सोडतो. ते मासा काय त्याला इजा होत नाही. 2 दिवस सोडून जातो. त्या तोंडाची झालेली जखम असते 2 दिवसांनी बरी होते. परत पकडून त्याला आपण आज सोडतो पाण्यात. ते मासे मोठे होत असते. हा भरपूर मला त्यांना आता पिल्ले झाली त्या माशांना. हा ते ट्रॅक पण आहे. हा ते ट्रॅक हा झुलता पूल आहे आपला. त्याला काय लिमिटेड लोक जायला. एक 4 लोकांचं आपण केलं. 4 लोक तुम्हाला कुणाला जायचं आहे का त्याच्यावर? 4च असेल सगळ्यात मासे आहेत बघा. मासे ते आहेत की काय करायचं मासे तू चला चला लवकर. 5 जणी जाऊ. 5 जणी 5 फक्त जाओ पटपट. ए जाकी तेजस्वी जाकी जा पटकन. तिकडे बघ. ते आता बांधलंय म्हणून मारते. त्यांना तुम्ही मोकळं सोडता ना तेव्हा अजिबात मारणार नाही. आता बांधल्यामध्ये चलो बाय.
गिन्नी गोल म्हणतात, गिन्नी गोल. त्याच्यामुळे कसं असतं, साप म्हणा किंवा जसे विषारी कीटक आहेत ते जवळ येत नाही त्यामुळे गिन्नी गोल म्हणून. काय म्हणतात? गिन्नी गोल, चायनीज पक्षी म्हणते त्याला. हे असं साप बीप आला, मोठा साप असेल तर हे कालवा करतात की लगेच त्यांच्या ह्यानं ओळखायचं काहीतरी. याची प्राइस काय? प्राइस काय? प्राइस ते काय 2,500 रुपयाला जोडी असते. 2,500ला जोडी? हो. सशे पण चांगले आहेत. हो. आता त्यांना ते आपण ते घर केले असं बाहेर घातले की त्यांचे नरच मारतात पिल्ले. त्यामुळे त्यात कसं देत नाही पुन्हा. नारळाची स्ट्रॉबेरी तर कसं आता आपण हा पहिला प्रयोग केला बस ती आपल्या भागात येते का ती पहिला आपल्याला बघायचं होतं. तर चांगल्या प्रकारे सक्सेस झाली आपली. म्हणजे आता कसं आहे, डायरेक्ट ऊन म्हणलं की त्याच्यात ते पूर्ण हे निघून जातं, पाणी देतं बाकी. ते काय 5 मिनिटासारख्या ठिकाणी येणार आहे पीक आहे. पण ते आपण काय केले, वर ग्रीन नेट टाकल्यामुळे खाली त्याला डायरेक्ट ऊन लागत नाही. पोषक वातावरण निर्माण केलं. हा, स्ट्रॉबेरीला पोषक वातावरण निर्माण केलं. आलेत की स्ट्रॉबेरी? हा, स्ट्रॉबेरी आलेत की. रोजचे नाही म्हटले तरी 2,500-3,000 होतात आपले. रोज नाही म्हणलं 50 बॉक्स होतात आपले. मार्केट हिथंच जागेवर सातारा काही इथंच येऊन घेऊन जातात लोक. आपल्याला मार्केटला सुद्धा जायला लागत नाही. आता रेट काय त्याचा किलोचा? आपण जो बॉक्स आहे हा 50 रुपयाला बॉक्स देतो. एक 200 ग्राम त्यात भरते स्ट्रॉबेरी. म्हणजे 250 रुपये सरासरी किलोला मिळते. केसर आहे, हापूस आहे, असं प्रत्येक प्रकारचं आपण झाड लावलेलं आहे. जसं की चिक्कू आहे, नारळ. हा, चिक्कू, नारळ, परत आता सुपारी लावलेली आहे बघा आपण सगळी. चिंचच आहे? नाही, हे आवळा आहे. आवळा आहे. आपल्या नागठाणे कॉलेजचे आर्ट आणि कॉमर्स कॉलेज नागठाणचे विद्यार्थी इथं आल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. या कार्यक्रमासाठी आपल्याला जे काही मदत केलेली आहे या सरांचा धन्यवाद मानण्यासाठी मी आपल्या अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक रघुनाथ सपकाळ सर यांना आभार मानण्याची विनंती करतो. नमस्कार. आपले जानकी याला आज आपण या पर्यटन केंद्राला आज आपण भेट दिली. अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला या केंद्राचे व्यवस्थापक शहाजी शिंदे व सयाजी शिंदे व शहाजी साळुंखे व सहव्यवस्थापक शेखर साळुंखे यांनी आपल्याला योग्य असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल कॉलेजच्या वतीने, आमच्या विभागाच्या वतीने यांचं मनपूर्वक आभार. त्यानंतर ज्यांनी आजच्या भेटीचं आयोजन केलं ते आमचे सहकारी मित्र प्राध्यापक रणधीर शिलेवन यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. आमचे सहकारी मित्र, माझे जिवलग मित्र डॉक्टर संतोष सोंडगे यांनी सुद्धा आम्हाला प्रसंगी आदेशानुसार मदत केली, त्याबद्दल त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. आणि पुन्हा एकदा सर्व माझे विद्यार्थी सूर्यवंशी सर या सर्वांचं, सर्व विद्यार्थ्यांचं आभार मानून हा कार्यक्रम संपल्याची जाहीर करतो. ओके.